गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आज आपण जमलेलो आहोत या एका इसमाच्या केळवणासाठी. मला एखादं मुलीला पण जमणार नाही यार. खरंच यार, मी खरं बघ ना. प्रॉपर करतोय तो. पूर्ण व्हॅलीमध्ये फॉग आहे आणि फॉग मधनं सूर्य दिसतं कडक. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता जस्ट वाशी टोल क्रॉस केला आहे आणि चाललो आहे आपण आता पुण्याला. आज थोडं उशीर झाला आहे, 6 वाजले आहेत. माझं टार्गेट होतं 5 वाजता निघायचं घरातनं. पुण्याला आता मी का चाललो आहे ते तुम्हाला कळेल थोड्या वेळात, पण मजा येणार आहे. आज हा व्लॉग खूप भारी असणार आहे कारण आता माझे खूप कॉलेजचे फ्रेंड्स सगळे आम्ही भेटणार आहोत आज. सो बघत राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 6:30 झालेले आहेत आणि आपण आता आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. जस्ट क्रॉस केलं आपण. नमो नमो की शंकर भोलेनाथ शंकर शंभू है शिवाय शंकरा नमो. बायकरची लाईन भोलेनाथ शंकर. बिचाराची चप्पल पडली. प्रॉपर गिअरअप करून या गाईज, प्रॉपर गिअरअप करा. शूज बीज वगैरे सगळे चांगले घाला कारण बरेच जण बघितले खूप चांगले चांगले बाईक्स आहेत, हेवी एकदम बाईक्स आहेत. 650 वगैरे घेऊन फिरत आहेत पण झालं जॅकेट्स घेत नाहीत यार नॉर्मल साधे. हा बघा, हा पण समोरचा आहे, आता चप्पल पडलेली बिचाराची. आता मी तुम्हाला सांगतो मी पुण्यात का आलो आहे. ॲक्च्युली आमचा मित्र आहे एक अमोल म्हणून, कॉलेज फ्रेंड आहे माझा. तर त्याचं 30 एप्रिलला आहे लग्न. ते लग्न असणार आहे लांजाला आणि तेव्हा पण आपण राईड बाईकच घेऊन जाणार आहोत. तो आता सध्या करंटली पुण्यात राहतो जॉबसाठी. सो आणि आमचे बरेचसे कॉलेजचे सगळे मित्र माझे सगळे इथे ऑलमोस्ट सगळे पुण्यातच राहतात. सगळे जॉबला इकडे आहेत.
तर त्यामुळे आम्ही आज त्याचं केळवण प्लॅन केलं आहे एक छोटंसं. आणि आम्ही सगळं घरातच बनवणार आहे. ती बनवते उत्तम जेवण बनवते ती. आशू बघ तुझी तारीफ करते मी ब्लॉगमध्ये. ओके, तर पहिलं तिच्या घरी जायचं आहे. तिच्या घरीच आम्ही सगळं डेकोरेशन वगैरे करणार आहे. बरं जास्त ऊन नाही लागत आहे. मला वाटलेलं हे 9:30-10 नंतर भाई मुंबईमध्ये 10 वाजले की खूप ऊन लागतं. माझा खूप बेकार एक्सपिरियन्स आलेला आहे आता या 2-3 दिवसामध्ये. मजबूत ऊन लागतं आणि हवा तर अजिबात चालत नाही मुंबईत. काय कळत नाही, अजिबात हवा फ्लो होत नाही. नुसतं कडक ऊन. सो आता किती ऑलमोस्ट 1 किलोमीटर दाखवत आहे. पोचू आता 4 मिनटात. पुन्हा हॅलो 10 माळे चढायचेत. पोचलो भाई फायनली. उघडा. अरे हाय. मजेत मजेत. कोण कोण आलंय? हा केळवण. केळवणाचा खेळ खेळूया. मच्छी. हे झालं की तू ओंकार पनीरचं हे कर. मग पनीरचं झालं की मी फिश फ्राय करायला घेते. मग झालं. मग वडे करायचे राहिले फक्त. कोशिंबीर आणि हे कोशिंबीर सिद्धेश करेल. हा पापड आहे माझ्याकडे. हा ठीक आहे. नाही तर तांदळाचे आहेत का? हा ठीक आहे करते ते पण मी. और कुछ? आणि आमरस काय हे श्रीखंड आहे. आणि जेवण झाल्यानंतर माझ्याकडून सगळ्यांना आईस्क्रीम सगळ्याचं किती कोण देणार आहे? अमोल पण बोलला आईस्क्रीम देणार आहे. माझ्याकडे सगळ्यांना दारू. माझ्याकडे तो बटरस्कॉच प्लीज संपवा. हा बघा कामचोर अतिशय. एक काडीचंही याचं इथे महत्व नाहीये का त्याचा काय उपयोग नाहीये. तू काय इथे आला परत? तू बाहेर जा. हे बघ काय करू माहितीये, हे ह्याच्यावरती ताट ठेवू. हे ताट आपण ह्याच्याने सजवू आणि त्याच्या भोवती ही फुलं घेऊ. हा आणि त्याच्याने तुम्हाला जे काय सुचेल ते तुम्ही डिझाईन करा. आणि केळवणचा बोर्ड आहे तो कुठे लावायचा ते बघ. लास्ट टाइम ही भिंत बरोबर आहे इकडची. ही वाली ही भिंत बरोबर आहे. हीच भिंत भारी वाटते. आता पण ह्याच्यावरून टेप हे होईल ना, निघेल ना? नाही खराब. अरे वॉलपेपर आहे. हा ते टेक्स्चर आहे ना पण. हा निघेल ना. पण नाही पूर्व पश्चिम ठेवावं लागतं. एक काम करू आपण कोणाला तरी सांगू असं करून ठेवू. हा काय याला काय काम धंदे आहेत? याला ठेवायला सांगायचं. इथे केळवणचा बोर्ड पकडून उभा राहा. आपले व्ह्यूज आपणच वाढवायचे. 4K आहे येड्या. 60 FPS. आजा बापरे, आईस्क्रीम वेलकम. अरे काय चाललंय अशी इकडे अरे ज्याचं केळवण आहे तो सुद्धा आईस्क्रीम घेऊन आहे. आणि हे लोक परत चल. हे तू काय तोंडे येऊ नको पहिला. तू लांब मागे राहा. बेल मार. आम्ही असं उठून जातो ना. अरे कोणतरी आलं जर्नीला सुरुवात करूया. उत्सव मूर्ती आले. अरे वेलकम. हे आहेत आपले नवरदेव होणारे. चल बस झालं. गोष्ट नोटीस केली मी. आणि कोण आहे? धेडा घेऊन आला. हा धेडा आहे तुझा. बस. अरे आमचा सगळं हे बघतोय मी. बस सुरुवात झोपला. ह्याला बघायला किती माणसं बघा आतमध्ये आली. शिवी मी देत यार हा ब्लॉग मध्ये. डिलिव्हरी बॉय वाटतं घेतलं आपण. अरे आला. हा सगळ्यात लवकर येणार होता मदत करायला. आला सगळ्यात लेट. ये बाबा ये. केळवणचा बोर्ड आहे इथे लावला. हे वॉलपेपर आहे फक्त. इथे जर सेलो टेप लावले तर हे होणार नाही ना काय. डबल टेप नको, सेलो टेप लावला. इथे दिसते. आणि हे आणले फुलं आणली आहेत. ताटाच्या भोवती लावू आपण आणि डेकोरेशन करू.
एवढी याला इज्जत देतो आपण याला एवढी तुला इज्जत देतो आम्ही हसतो आणि त्याच्यावरती तू. नाही तो चिकन नाही बनवत हे परमिशन तर त्याचा अति काही फायदा नाही करून घ्यायचा. अरे बाबा ही बाई मगापासून ती ओरडते तू जा आतमध्ये ब्लॉग मध्ये येतो सगळं. मी लहानपणीपासून सांगतो तू आता ऐकणार आहे. नाहीतर काय खरंच बरोबर बोललास. लोकांना ज्ञान पाजळायच्या ऐवजी ना स्वतःने जरासं ज्ञान घेतलं. एकाला कमी कर ना तिथलं एकाला मधली काढ ना. मधलं इथलं काढ ना. मधली काढ ना. 2 लाव 3 लाव 4 लाव. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आपण जमलेलो आहोत या एका इसमाच्या केळवणासाठी आणि केळवण तुम्ही बघू शकता की इथे तयार आहे सुंदर प्रकारे आमच्या सरांनी पोट decorate दाखवा. केलेलं आहे. पोट दाखवतो. आहेस कुठे तो भटा. अशा प्रकारे सगळी मंडळी जमलेली आहे. थोडंफार डिफ्युजर प्रकाश जास्त असल्यामुळे दुसरा डिफ्युजर दिलेला हे करून सरळ धर ना वाकडा तिकडे तुला कशाला करायला पाहिजे. लोक काय असं बघणार. खूप दिवसानंतर. हॅलो आदेश भाई. अशी परत बोल काय बोलली. हा मुलगा कुठे खायच्या लायकीतच नाहीये. अख्ख्या युट्यूबवर तू धिंड काढली जाणार आहे. अरे ए श्रद्धा श्रद्धा कुठे आशू इकडे. फक्त 10-15 मिनिटं थांब. आय होप. थोडं पातळ करावं लागेल. अजून का? अजून पातळ करू का? टेक्निक असते. करू का? हा कर. घे ना. दोन्हीकडे चालू करा थापायला म्हणायचं. पटपट होती. हा तसं पण चालेल. लेफ्टी पण एक हे लागेल. हा, लेफ्टी आहेस तू? अरे ठीक आहे मला माहित नाही आणि मला सांगतं माझं काही नाही आहे. मी फर्स्ट टाइम लेफ्टी वाला जेवण करणारं बघतीये. इथे आपली बघा ट्रिपल मशीन चालू आहे. एक हे बघा 2 हात आहेत मल्टीटास्किंग. नाही रे फुटतात रे. ही मुलं अजून पण सिंगल आहेत. ह्याचं लग्न ठरलं आहे. हा बघा सिंगल आहे. कोणाला हवा असेल तर खाली नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये. मी सिंगल नाही. हा सिंगल आहे. मग मला एखाद्या मुलीला पण जमणार नाही यार. खरंच यार मी खरंच बघ ना. मी शॉकच आहे. तो प्रॉपर करतोय तो. खालून ये ना खालून ये. खालून पूर्ण असं बस डायरेक्ट तिथे जाऊन बस. डायरेक्ट सिग्नल काढून या. सो एक छोटीशी रील बनवून झालेली आहे. अमोल कसं वाटतंय जेवण कसं आहे. मग सुरू कर ना खा ना. नाही काय नाही तो नाही. हे टाकल्यानंतर एकामेकाचे कार्ड एकामेकाला द्यायचे म्हणजे काय रोटेशन. पुढे पास करायचे. माझ्याकडे पंच असतील. जाम इंटेन्स एक्सप्लेनेशन चाललंय 9 वर्षाचं. बघूया. याच्यानंतर हा कार्ड. ह्या कार्डचं महत्व काय. रिप्लेस. हा नवरदेव खेळताना वाट लावली माझी सुरेचा पैसे माझ्याकडे आला.
त्याने रिवर्स केला रिवर्स नाही change केला. माझ्याकडे एकच होतं मग मला टाकावंच लागणार. कुठला काढ? कलर कुठचा? ग्रीन. 4 उचल ना. त्याच्याकडे 6 असेल. +4 वर +6 असेल तर करतोस. पण त्याला 4 तर उचलावीच लागणार ना. रिवर्स केले ना 4. त्याने रिव्हर्स केले 4. त्याच्यावर त्याने परत रिव्हर्स 4 केले. म्हणजे काय की हा 4 उचलणार होता ते 4 त्याने परत मला दिले प्लस त्याने 4 दिले म्हणजे +8 आहे. उचलणार हां मग टाकणार +10 म्हणजे हा 18 उचल. 18 उचलणार. पण ह्याचा +10 टाकले. त्याच्याकडे नाही आहे. बाबा उचल आता. आता आहे ना तुला स्किप हे करायचं आहे पानं चेंज करायचे कारण ह्याच्याकडे पान कमी उरले आपल्याला लक्षात ठेव बाबा. 18 उचल 18. येणंच गाणं मला माहिती आहे. येणंच गाणं मला माहिती आहे. ओ भाई साहब खतरनाक. पडतोच पान आहे अरे काय समजत कशी घालू ते समजत नाही मला पाणी. भावा चल भेटू. चल. वेलकम. गुड मॉर्निंग. आपण आता निघालो आहोत रिटर्न जर्नीला. ऐक मस्त आहे, गार आहे वातावरण, छान वाटतंय आणि झोप पण मस्त लागली मला मित्राच्या त्या घरी. तुम्हाला किती दिसेल माहीत नाही पण मागे सूर्य एवढा सुपर सनराईज होतोय ना. मागे जबरदस्त सनराईज होतं म्हणून मी हा व्ह्यू लावलाय. एकदम शांत आहे लोणावळा सकाळी सकाळी एवढं. आज मंडे आहे त्यामुळे बायकर्स वगैरे त्यात नसणार कारण सॅटर्डे संडे सगळे असतं ऑलमोस्ट असतात. चिक्की मगनलांची चिक्की सगळं सामान मला तर अरेंज करायला लागणार. चिक्की न्यायची म्हणजे मोठा टास्क आहे. सांग कोपऱ्यात छोटे छोटे म्हणून मी पॅकेट त्यासाठी घेतो ते बरं पडतात. पूर्ण व्हॅलीमध्ये फॉग आहे आणि फॉगमधनं सूर्य दिसतं कडक. आपण पुढच्या स्पॉटला जाऊन थांबू आणि तिकडनं बघू. मस्त. हा एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट होता आता रस्त्यात. एक्सप्रेस हायवेवरती ट्रॅफिक आहे बापरे. हो नाईस. मस्त एकदम. इकडे समोर ट्रेन आहे, ट्रॅक, डोंगर, लिंक रोड, मुंबई पुणे. मला तर हाच टाईम बेस्ट वाटतो लोणावळ्यामध्ये. म्हणजे तुम्ही 9 ते 8च्या आधीच यायला पाहिजे लोणावळ्यामध्ये. आमचे 11 वाजता वगैरे येतात ना ते उन्हात आणत नाही यार. कंटाळा येतो. थंड हवेचं ठिकाण आहे, थंड हवेत या ना. मस्तपैकी या टाईमला आलं ना गारठा असतो चांगला, मजा येते. गाडी चालवायला पण मजा येते.